जय श्री माताजी। महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणीत सहयोग ध्यान केंद्र प्रतिष्ठान पुणेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। हा लॉकडाऊनचा पिरियड आहे। संपूर्ण देशातील नागरिक हे बंदिस्त आहेत स्वतःच्या फायद्यासाठी। कारण आपण जर बंदिस्त राहिलो नाही तर ज्या विषाणूमुळे ह्या पृथ्वीवरती आक्रमण झालं आहे त्याचं आक्रमण आपल्यापर्यंत येऊ शकतं। आणि हीच गोष्ट 1980च्या दशकामध्ये परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी सांगितली होती की पृथ्वीवरती एक असा क्षण येईल की असं आक्रमण होईल, त्यावेळी दैवीय ज्ञान आणि शास्त्रीय ज्ञान म्हणजे मेडिकल सायन्स हे एकत्र येऊन विश्वातील मानवाला तारू शकतात। परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी 5 मे 1970 या दिवशी ठाणे आणि गुजरातच्या बॉर्डरवर स्थित नारगोळ या ठिकाणी सहयोग ध्यानाची सुरुवात केली। सहयोग ध्यान म्हणजे कुठल्याही वयोगटातील कुठल्याही जाती धर्माच्या पंथाच्या व्यक्तीने सर्वांगीण विकासासाठी शारीरिक मानसिक बौद्धिक आत्मिक म्हणजे आध्यात्मिक उत्थानासाठी हे सहजरित्या करता येतं। त्याच्यासाठी आपल्या आतच एक यंत्रणा जन्मापासून बसलेली आहे। त्या यंत्रणेचं नाव आहे कुंडलिनी। आपल्या मूलाधारामध्ये जन्मापासून ही जी शक्ती स्थित आहे माकड हाडामध्ये जी असते तिचं नाव आहे कुंडलिनी। ही एका बीज स्वरूपात आहे। हिचं ज्यावेळी जागरण होतं म्हणजे ही शक्ती जेव्हा प्रवाही होते त्यावेळी आपल्याला आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते। मग आता ही कुंडलिनी शक्ती म्हणजे नेमकी काय? ही कुंडलिनी शक्ती म्हणजे माकड हाडामध्ये बसलेली एक जीवित अशी शक्ती आहे। 3 नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत। उजवी नाडी आहे ती पिंगला नाडी जी आपल्या भविष्यकाल याच्याविषयी दर्शवते। डावी जी बाजू आहे इडा नाडी ही आपला भूतकाळ दर्शवते। आपण दैनंदिन जे प्लॅनिंग करतो काम करतो ही सगळी शक्ती उजव्या बाजूने येते। त्याचबरोबर डावी बाजू ही इच्छाशक्ती आहे भावनाशीलता आहे। आपल्या आरोग्याचं संतुलन ही डावी बाजू देत असते। डाव्या बाजूला चंद्र नाडी देखील असं म्हटलं जातं। सतत भूतकाळामध्ये किंवा भावनाशील राहण्याने ही बाजू कमजोर होते म्हणजे असंतुलित होते। उजवी जी बाजू आहे ही भविष्याचा सतत विचार केल्याने किंवा सतत कार्यरत राहिल्याने देखील ही पिंगला नाडी असंतुलित होते। सुषुम्ना नाडी ही आपल्याला वर्तमान काळामध्ये संतुलित राहण्यासाठी मदत करते। आपलं आध्यात्मिक उत्थान याच नाडीतून होते। मग आपल्या ह्या 3 नाड्यांसोबत जी ही 7 चक्र आहेत कुंडलिनी शक्तीच्या वरती 6 चक्र आणि खालचं आहे 7वं चक्र। पहिलं आहे मूलाधार, दुसरं स्वाधिष्ठान, तिसरं नाभी, चौथं आहे हृदय चक्र आपल्या हृदयाला लागून। इथं बरोबर गळ्याच्या इथं विशुद्धी, तर आज्ञा आणि सहस्रार। श्री माताजींनी सांगितल्याप्रमाणे इडा आणि पिंगला नाडीमध्ये ज्यावेळी संतुलन प्रस्थापित होतं त्यावेळी ही निद्रिस्त अवस्थेतील माकड हाडातील शक्ती ऊर्ध्व गतीने प्रवाही होते। सगळ्या चक्रांचं भेदन करून टाळू भागातून येते आणि हिचा पहिला अनुभव येतो तो म्हणजे टाळू भागातून थंड लहरी, तळ हातातून थंड लहरी, ज्याचाच उल्लेख ध्यान योग हा 6वा जो अध्याय आहे ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्यामध्ये केलेला आहे। मग हे चैतन्य प्रवाही झाल्यावर ध्यानाची पहिली आपली जी अवस्था आहे तिचं नाव म्हणजे निर्विचार अवस्था। आपल्या विचारांमध्ये अंतर निर्माण होतं आणि आपल्याला ही निर्विचार स्थिती जागृत निर्विचार स्थिती प्राप्त होते। त्यानंतर आपण ध्यानामध्ये प्रगती करू शकतो। जर दैनंदिन सकाळ संध्याकाळ ध्यान केलं तर नाडी संस्था आणि चक्र संस्था ही शुद्ध राहते आणि प्रत्येक चक्राच्या द्वारे आपल्यामध्ये बदल घडायला लागतो आणि दर 7 दिवसांनी आपल्यामध्ये लक्षात येतं की आपलं मानसिक शारीरिक सर्व आरोग्य हे संतुलित राहतं। आपले एकमेकाशी व्यवहार देखील हे संतुलित राहतात। तर साधा सोपा असा सहयोग आहे। परमपूज्य श्री माताजी प्रत्यक्ष आता आपल्याला याचा अनुभव देतील म्हणजे कुंडलिनी जागृत होऊन आत्मसाक्षात्काराचा आपल्याला अनुभव मिळेल। तर असा हा सोपा सहयोग आहे। सह म्हणजे सोबत, ज म्हणजे जन्मापासून सोबत असलेली कुंडलिनी शक्ती हिचं जागरण होऊन टाळू भागातून ही बाहेर येऊन परमेश्वरी शक्तीशी मिलन म्हणजे योग, असा हा सहयोग। चला तर आता आपण
प्रत्यक्ष परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्याद्वारे आत्मसाक्षात्काराचा आणि ध्यानाचा अनुभव घेऊया. डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा. संतुलनासाठी धर्माचा सर्वसार हेच आहे. आपल्यात संतुलन नाही आणि संतुलनासाठी डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीकडे करायचा. आम्ही काय करतोय की डावा हात ही जी इच्छाशक्ती आहे तिला आम्ही पृथ्वी तत्वामध्ये जे काही या इच्छाशक्तीमुळे आमच्यामध्ये कुसंस्कार आले आहेत ते आम्ही सर्व या पृथ्वी तत्वात घालत आहोत. तर श्री गणेशाचं नाव घेऊ, त्यांना स्मरण करू, ह्या भारतभूमीच्या पवित्र भूमीला नमस्कार करून आपला हात ह्याच्यावर ठेवा आणि डावा हात माझ्याकडे. आता डोळे मिटून घ्या. प्लीज क्लोज योर आईज. आंखें बंद कर लीजिए. आंखें बंद करते वक्त श्री गणेश का स्मरण करके इस पवित्र भूमि का वंदन करके आप लेफ्ट हैंड हमारी तरफ और राइट हैंड जमीन पर रखिए. इससे हमारे अंदर बैठी हुई जो कुसंस्कार की प्रतिक्रियाएं हैं वो इस पृथ्वी तत्व में विलीन हो जाएंगी. अब आंख खोल लें. प्लीज ओपन योर आईज. प्लीज ओपन योर आईज. डोळे उघडून घ्या. नाउ put the right hand towards me and left hand upwards. By this, our power of action gets purified, which has collected lots of ego and other things in our head, and goes to the ether. राइट हैंड हमारी तरफ, लेफ्ट हैंड ऊपर की ओर करने से क्रिया शक्ति में समाया हुआ अहंकार आदि जो दोष है वो हम आकाश तत्व में विलीन कर रहे हैं. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात वर. आपल्यामध्ये जो अहंकार क्रियामुळे आलेला आहे, मी असं करतो, मी असं करतो, हा अहंकार आकाश तत्वात विलीन होतो. म्हणून उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात आकाश तत्वाकडे करणे. आता डोळे मिटून घ्या. प्लीज क्लोज योर आईज. आंखें बंद कर लीजिए. नाउ पुट द अटेंशन ऑन द तालू, ऑन द फॉन्टेनेल बोन एरिया. आता आपलं चित्त टाळूकडे नेणे. अपना चित्त तालू भाग में रखिए. तालू की तरफ नजर करें. Now open your eyes, please. आता कृपा करून अपने डोळे उघडा. अपनी आंखें खोल दीजिए कृपया. अब दोनों हाथ हमारे और करिए. Put both the hands towards me. Rest them on your lap. आपल्या मांडीवर आरामात दोन्ही हात असे ठेवून आता उजवा हात टाळूवर जवळजवळ 4 इंच वर असा धांत्री धरायचा. प्लीज पुट योर हैंड अबाउट 4 इंचेस अबव योर फॉन्टेनेल बोन एरिया. अपना हाथ तालू से ऊपर करीबन 4-5 इंच ऊपर पकड़िए और ऐसे हिला के देखिए कुछ ठंडक आ रही है क्या. ऊपर ऊपर वरती हो. अधांतरी अधांतरी आई.
अब राइट हैंड में रहो और लेफ्ट हैंड। फिर से आप लोग अपने को बहुत दोषी समझ रहे हैं। दोष मैंने कोई नहीं किया, मैंने कोई दोष नहीं किया, ऐसा बार बार कहिए। राइट हँड हमारी तरफ, लेफ्ट हँड ऊपर. राईट माझ्याकडे, लेफ्ट वरती, म्हणजे उजवा माझ्याकडे आणि डावा वर, असा बघा. गारगार येतंय का डोक्यातनं? आता दोन्ही हात आकाशाकडे करायचे आणि डोकं असं मागे करून एक प्रश्न करायचा की ही चैतन्य शक्ती आहे का, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का, ही ब्रह्मशक्ती आहे का? Ask the question, is this the cool breeze of the Holy Ghost? Is this the all-pervading love of God? Is this the desire of God? पूछिए, ये परमात्मा की प्रेम शक्ति है क्या? उसकी चैतन्य शक्ति है क्या? उसकी ब्रह्म शक्ति है क्या? 3 बार पूछिए. अब हाथ नीचे करिए, हाथ नीचे करिए. देखिए हाथ में ठंडक आ रही है, हाथ में ठंडी ठंडी हवा आनी चाहिए. धन्यवाद. आत्ता आपण जो अनुभव घेतला श्री माताजी निर्मला देवी यांच्याद्वारे, हाच आहे आत्मसाक्षात्कार. आणि सकाळ संध्याकाळ ह्या पद्धतीने 10 मिनिट किंवा 15 मिनिट आपण बसून जी प्रक्रिया करतो त्याला म्हटलं जातं सहयोग ध्यान. जाणून घेऊया सहयोग ध्यानाचे फायदे. आपण फक्त सकाळ संध्याकाळ ध्यान करायचं असतं. ध्यानाच्याद्वारे ही शक्ती जेव्हा प्रवाही होते तेव्हा दिवसभरामध्ये ती ही 7ही चक्र आणि 3ही नाड्यांमध्ये संतुलन आणतं. ह्या संतुलनामुळे आणि चक्राच्या शुद्धीमुळे आपल्याला अनेक फायदे होतात. आता हे ध्यानामुळे जे होणारे फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया डॉक्टर विश्वजित यांच्याद्वारे. डॉक्टर विश्वजितजी, जे कुंडलिनीचं चित्र म्हणजे ज्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो, त्याच्या आधारे आम्हाला जाणून घ्यायचं आहे की हे जे प्रत्येक चक्र आहे ह्या चक्राद्वारे ध्यानानंतर खरंच काय नेमका फायदा होतो. कृपया आपण थोडक्यामध्ये सांगाल? चक्रांचे जे फायदे आणि नाडी संस्थांद्वारे ध्यान केल्यानंतर आपल्याला काय काय ह्या सहयोग ध्यान धारणेतनं फायदे होतात ते आपण आता बघूया. तर आता सर्वात प्रथम आपण जर ही डावी इडा नाडी पाहिली, ही जर संतुलनात आली ध्यान साधनेद्वारे, तर इडा नाडीचे जे काही फायदे आहेत ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपल्यामध्ये येणारं नैराश्य, निगेटिव्ह थॉट्स, त्याच्यानंतर डिप्रेसिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणजे डिप्रेशन आणि त्याच्या जोडीला होऊन गेलेल्या गोष्टींचं जे दुःख आपल्याला विनाकारण होत असतं, ह्यातनं आपल्याला बाहेर पडता येतं. हेच जर आपण उजव्या नाडीचा विचार केला तर उजव्या नाडीमुळं निर्माण होणारं राग, अहंकार किंवा उष्णतेचे त्रास हे सर्व कमी व्हायला लागतात. त्याच्यामुळं नकळत माणसामध्ये सर्वात फायदा जो होतो तो म्हणजे विचार कमी होणं, शांतीचा अनुभव होणं आणि त्याच्यामध्ये समाधान पण मिळणं. तर हे झालं प्रथम 2 नाड्यांचं आपल्याला काय फायदा होतो. आता जर चक्रांप्रमाणे जर आपण ह्या ध्यान धारणेचा जर फायदा पाहिला तर सर्वात प्रथमचं जे पहिलं मूलाधार चक्र आहे, ह्या प्रत्येकाचे जर तुम्ही पाहिले फायदे तर एक शारीरिक लेवलला आहे आणि एक आध्यात्मिक लेवलला आहे. शारीरिक लेवलला जर विचार केला आपण तर प्रत्येक चक्र त्या त्या एरियाचे जे जे अवयव आहेत त्याच्यावरती काम करतं. उदाहरणार्थ जर तुम्ही नाभीचक्र घेतलं तर नाभीचक्राचे जे काही अवयव आहेत, पोटासंबंधीचे, पचनासंबंधीचे, मग लिव्हर आलं वगैरे वगैरे सगळे अवयव, म्हणजे शारीरिक त्या त्या चक्राचा जो जो एरिया आहे त्या त्या अवयवांना तिथलं संतुलन प्राप्त व्हायला मदत होते. पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं जर आध्यात्मिक फायदे जर आपण पाहायचे झाले आणि रोजच्या व्यवहारात आपल्याला काय फायदे अपेक्षित आहे ते जर आपण पाहायचे झाले तर मूलाधार चक्रामध्ये सर्वात प्रथम जर पहिला फायदा असेल तो म्हणजे विचारांमध्ये शुद्धता, वागण्यामध्ये शुद्धता, बोलण्यामध्ये देखील शुद्धता. तर हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. स्वादिष्टान चक्राचा जर विचार केला, ओटीपोटाचं चक्र, तर आमच्या मेडिकल सायन्सप्रमाणे इथनंच
मेंदूच्या ज्या ग्रे सेल्स असतात, पेशी आहेत, त्या तयार होतात. त्याच्यामुळे नकळत माणसामध्ये जर जे विद्यार्थी दशेमध्ये जे विद्यार्थी आहेत ह्यांच्या स्मरणशक्तीवरती आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे नवीन काही निर्माण करण्याची क्षमता आहे ती त्यांच्यामध्ये जागृत होते. त्याच्या पुढचा जर विचार केला नाभीचक्र, तर ह्याच्यामध्ये जर सर्वात महत्त्वाचं जे आज सगळ्या लोकांना गरजेचं आहे ते म्हणजे पेशन्स आणि त्याच्या जोडीला समाधान, सॅटिस्फॅक्शन. हे दोन जर नसेल तर काहीच उपयोग होणार नाही. तर हे दोन फायदे आपल्याला ह्या चक्रांमुळे मिळतात ध्यान केल्यानंतर. त्याच्या पुढचं जर चक्र आपण पाहिलं हृदयचक्र, तर इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो आत्मविश्वास म्हणतो तो पहिल्यांदा इथे आपल्याला मिळायला लागतो. आणि दुसरं आजच्या परिस्थितीनुसार आपल्यामधली प्रतिकार क्षमता जी वाढीला गरजेचं आहे, अशा वाढीला जे कारणीभूत असं हे चक्र आहे, त्याच्यामुळं ती एक क्षमता आपल्याला मिळून जाते. आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांविषयी समप्रमाणात प्रेम. आता आज माणूस माणसाला वेगळ्या पद्धतीने बघतो, पण एक मानवी लेवलला जर पाहायचा दृष्टिकोन या हृदयचक्रामुळं त्याच्यामध्ये प्रेमळ दृष्टिकोन निर्माण होतो. त्याच्यानंतर विशुद्धी चक्राचा जर आपण विचार केला तर बोलण्याचं सामर्थ्य तर आहेच आहे, पण ज्याला साक्षीभाव म्हणलेला आहे गीतेमध्ये की आहे त्या परिस्थितीमध्ये उभं राहण्याची जी क्षमता आहे ती ह्या विशुद्धी चक्रामुळे येते. माणसाची बरीचशी मानसिकता ह्या चक्रावर अवलंबून असते. त्याच्यामुळं आणि त्याच्या जोडीला या सगळ्या चक्रांच्या जोडीला असलेले जे काही हार्मोनल इम्बॅलन्स असतात, प्रत्येक चक्राला एक हार्मोनची ग्रंथी केंद्रित करत असते. त्या हार्मोन्सचं संतुलन देखील तुम्हाला त्या चक्राद्वारे मिळतं. अजून पुढचा जर विचार केला ह्या आज्ञाचक्राच्या इथे, तर इथूनच सगळा वैचारिक गोंधळ निर्माण होत असतो. हे दोन्ही ध्यान केल्यानंतर, हे दोन्ही चक्र शांत झाल्यानंतर, दोन्ही नाड्या शांत झाल्यानंतर माणसाला शांतीचा अनुभव येतो, निर्विचारतेचा अनुभव येतो आणि स्थिरतेचा अनुभव येतो. बाहेर किती डावलाडोल असेल तरी आतमधनं तो स्थिर राहायला त्याला मदत होते. आणि शेवटचं जर चक्र आपण हे टाळूवरती पाहिलं तर ह्या सगळ्या चक्रांचं इंटिग्रेशन टाळूमध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या चक्रांचे जे काही फायदे आहे त्या सगळ्यांचा जो काही तिथे पॉईंट आहे तिथनं आपल्याला पूर्ण शरीरावरती शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला संतुलन होत जातं. तर हे आहेत सर्व सहजयोग ध्यानधारणा केल्यानंतरचे, नियमित ध्यानधारणा केल्यानंतरचे फायदे आपल्याला असे लाभतात. म्हणजे डॉक्टर साहेब, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि आध्यात्मिक प्रगती असे हा तिघही आणि सोबतच बौद्धिक स्वास्थ्य ह्या चारही गोष्टींचं संतुलन सहयोग ध्यानामुळे आपल्याला प्राप्त होतं. अगदी बरोबर आहे. तर ह्या सहयोग ध्यानामुळे आपल्याला आपली ही जी चक्रांची स्थिती आहे ही कशी ओळखता येतं? ध्यान धारणा केल्यानंतर जेव्हा आपल्यामधनं ऊर्जा, जी शक्ती प्रवाहित होते, ती जशी जशी ह्या ज्या एनर्जी सेंटर्समधनं जशी त्यातनं ती क्रॉस होते, त्या प्रत्येक चक्राचं आणि दोन्ही हातांवर आपल्याला बोटांचा फार जवळचा संबंध आहे. म्हणूनच कदाचित पूर्वी म्हणायचे कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. तर प्रत्येक चक्राचं जे बोट आहे, जेव्हा ध्यान करतो आपण आणि जशी शक्ती प्रवाहित होती तसं ह्या दोन्ही हातांमधनं आणि बोटांमधनं आपल्याला त्या चैतन्याचा अनुभव यायला लागतो. आता उदाहरणार्थ ते चैतन्य थंड, सलिलम चैतन्य थंड सांगितलेलं आहे, पण इनकेस जर एखाद्या बोटावर तुम्हाला गरम जाणवलं, चुरचुरल्यासारखं जाणवलं, तर ते इंडिकेशन काय बघून घ्या. आता हे जे बोट आहे 2 नंबरचं बोट, तुम्ही जर इथं पाहिलं ह्याचा निळा रंग दाखवलेला आहे, त्या हाताचा घ्या किंवा ह्या हाताचा घ्या, तर हे आहे विशुद्धी 5 नंबरचं विशुद्धी चक्र. म्हणजे ह्या विशुद्धी चक्राला अडथळा आहे, ते चक्र जागृत नाही किंवा तिथली शक्ती कमी आहे, त्याच्यामुळं तुम्हाला त्या स्पेसिफिक बोटावरती चुणचुण जाणवते. म्हणजे प्रत्येक चक्रामध्ये कुठल्याही प्रकारचं असंतुलन असेल तर आपल्या तळ हाताच्या बोटावरती हे तुमचं म्हणणं जाणवतं. अगदी बरोबर. आणि हे प्रवाही जे चैतन्य आहे त्याच्याद्वारे आपण ते संतुलित करू शकतो. अगदी बरोबर. म्हणजे अगदी स्वतःला ओळखण्याचं असं हे तंत्र आहे डॉक्टर साहेब. अगदी बरोबर आहे, स्वतःला सेल्फ. मग आता हे सगळं करण्यासाठी ह्याची काहीतरी प्रॅक्टिस केली पाहिजे. एखादी गाडी चालवायची असेल प्रॅक्टिस करावी लागते. हे तर एवढं मोठं ध्यान आहे, मग हे नेमकी प्रॅक्टिस करायची म्हणजे नेमकं काय करायचं, किती वेळ करायची? आणि याच्यासाठी आपल्याला जे दाखवलं गेलेलं आहे ज्याच्यामध्ये संतुलन,
संतुलन म्हणजे इडा आणि पिंगला नाडी, कालचे आणि उद्याचे विचार ह्या दोघांना समप्रमाणात आणणं आणि आत्ता ह्या क्षणाला आपण कुठे आहोत त्या मध्यस्थितीमध्ये येणं, ती पहिली जी संतुलनाची क्रिया आपल्याला दाखवली गेलेली आहे ती प्रथम करणं. त्याच्यानंतर जे काही आपल्याला हात ठेवून वेगवेगळ्या चक्रांवर हात ठेवून जसं ध्यान करायला सांगितलं ते करणं आणि मग त्या अवस्थेमध्ये काही वेळ ध्यान आणि करणं. किती वेळ करायचं डॉक्टर साहेब ध्यान? साधारण सकाळचे एक 10 ते 15 मिनिटं आणि संध्याकाळचे 10 ते 15 मिनिटं हे पुष्कळ आहे. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती हे करू शकतं? खरं तर हे सगळ्या वयोगटासाठी आवश्यक आहे आणि ते करू पण शकतात. इतकं सोपं परमपूज्य श्री माताजींनी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. चला तर एवढी जर ही सुंदर ध्यान पद्धती आहे तर आजपासून आपण हे ध्यान स्वतःसाठी करूया. दररोज जर आपण ध्यान केलं, चक्र जर शुद्ध राहिली आणि हे चैतन्य जर आपल्या भोवती प्रवाही राहिलं तर आपली सुरक्षा ही आपणच करणार आहोत. लॉकडाऊनच्या काळामध्ये ध्यानाचा आनंद घ्या. सहजयोग ध्यान विनामूल्य आहे. 1800-30-700-800 या टोल फ्री क्रमांकावरती आपण फोन करा. आमचे सहयोगी स्वयंसेवक आपल्याला पुढील सर्व सपोर्ट देतील. दररोज संध्याकाळी 5 वाजता लर्निंग सहयोगा मेडिटेशन ह्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर आम्ही विनामूल्य ध्यान शिकवत असतो. चला तर ध्यान करा आणि स्वतःमध्ये परिवर्तन आणा. धन्यवाद.